नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है आपले झेडपी एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण परिसराभ्यास भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 2 संतांची कामगिरी हा पाठ या ठिकाणी अभ्यासणार आहोत। या पाठापूर्वी आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाचे स्वाध्याय आपण पाहिलेले आहे आणि त्या संदर्भाचा व्हिडिओ या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे। ज्यांनी तो बघितला नसेल त्यांनी तो अवश्य बघावा। तर चला बघूया संतांची कामगिरी। महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून आलेल्या संतांनी पुढे चालवली। या संत मंडळीमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो। त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिवरकर यांचा अंतर्भाव होतो। तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील जी संत परंपरेमधले जे संत आहेत तर त्यांचे संपूर्ण नावांचा नामोल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली। तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले। तर बघा ही जी संत मंडळी होती यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली। तुम्हाला प्रश्न विचारला जातो की संतांनी कोणत्या गुणांची शिकवण दिली, तर या ठिकाणी त्याचं उत्तर बघा दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण संतांनी दिली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली। बघा संतांनी काय केलं तर समाजामध्ये जे लोक राहतात तर त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण केली की कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, तर सगळे सारखेच आहेत, समान आहेत। त्यानंतर बघा आता आपण एका संतांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। श्री चक्रधर स्वामी। श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र। वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले। येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला। त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले। त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात। श्री चक्रधर स्वामीच्या आठवणीचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय। तर सर्वात प्रथम आपण श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल माहिती पाहत आहोत। तर श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरात राज्यातील एक राजपुत्र होते। राजपुत्र म्हणजे काय तर एका राजाचा मुलगा ते होते आणि त्यांनी वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले। म्हणजे गुजरात हे एक वेगळं राज्य आहे आणि महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे। तर ते वैराग्यवृत्ती धारण केली म्हणजे त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि ते महाराष्ट्रामध्ये आले। येथे भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उपदेश केला। बघा समतेचा म्हणजे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, तर सर्व समान आहेत असं याची शिकवण त्यांनी लोकांना दिली। तसेच त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेद मान्य नव्हते, म्हणजे ते जातीपाती मानणारे नव्हते। त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले आणि त्यांनी एक पंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केला। त्या पंथास मानुभाव पंथ असे म्हटलं जातं आणि श्री चक्रधर स्वामीच्या आठवणीचा संग्रह लीळाचरित्र हा ग्रंथ होय। त्यानंतर आपण बघूया संत नामदेव। संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। ते नरसी गावचे राहणारे। त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली। तर बघा संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी अनेक अभंग रचलेले आहेत। त्यांनी कीर्तन सुद्धा केलेली आहे।
जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. तर संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांचं मूळ गाव महाराष्ट्रातील नरसी बामणी हे आहे. आणि त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात संचार केला करणे म्हणजे प्रवास करणे, फिरणे. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. बघा, हा प्रश्न विचारला जातो, कोणत्या संतांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली? तर संत नामदेव यांनी भक्तीची शिकवण दिली. तसेच ते भारतभर प्रवास करत असताना ते पंजाब या राज्यामध्ये गेले. पंजाब या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शीख धर्म आहे आणि त्यांचा धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब. तर या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये संत नामदेवांची काही पदे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये तर संत नामदेवांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. त्यानंतर बघा, समोरचे संत आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळचे कर्मठ लोक या लोकांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत. त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले. लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ता आली. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा. त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. तर बघा, या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख आलेला आहे. तर संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणत असत. तर याचं कारण असं होतं की संत ज्ञानेश्वरांचे जे वडील होते विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी संन्यास घेतला होता आणि त्यांनी वैराग्यवृत्ती धारण करून ते संन्यास घेऊन त्यांनी घर सोडले होते. परंतु नंतर त्यांनी गुरुचा उपदेश पाळला आणि परत ते घरी आले आणि संसार करू लागले. आणि संसार करत असताना त्यांना ही मुलं झाली. तर ही जी कर्मठ मंडळी होती ही त्यांना संन्याशाची मुलं म्हणून छळत असे. आणि असंच एकदा संत ज्ञानेश्वर भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण त्यांना कोणी भिक्षा दिली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. म्हणून त्यांना दुःख झालं आणि त्यांनी त्यांची जी कुटी होती तिची ताटी लावून घेतली आणि ते दुःख करत बसले. तेव्हा त्या ठिकाणी त्यांची बहीण मुक्ताबाई त्या ठिकाणी आली आणि त्यांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्याशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा. त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात घुमत आहे.
बघा त्यानंतर त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. तर बघा त्यावेळेस ज्यावेळेस ज्ञानेश्वर यांचा जन्म झाला होता, संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला होता, त्यावेळी जे धर्माचं ज्ञान होतं तर हे संस्कृत भाषेमध्ये लिहून धर्मग्रंथामध्ये बंदिस्त केलेलं होतं. तर ते सर्वसामान्य लोकांना ते समजत नव्हतं की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. मग सर्वसामान्य लोकांची बोलीभाषा ही मराठी होती. म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं तर मराठी भाषेमध्ये खूप मोठा असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि मराठी भाषेतून धर्मग्रंथाचं ज्ञान लोकांसाठी खुलं करून दिलं. आणि संत ज्ञानेश्वरांनी जिवंतपणी समाधी आळंदी या ठिकाणी घेतली. पुण्याजवळ आळंदी हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी जिवंतपणे समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. आता बघा या ठिकाणी 2 गावाचा उल्लेख आलेला आहे, आळंदी आणि पंढरी, आषाढी आणि कार्तिकी. तर आषाढी ही आषाढ महिन्यामध्ये येते आणि कार्तिकी ही कार्तिक महिन्यामध्ये येते. तर आषाढीला पंढरपूरला जातात, पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर आहे, आणि कार्तिकीला आळंदीला जातात. तर त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे. त्यानंतर समोरचे संत आहेत संत एकनाथ. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे होते. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्यांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रावर दया करा असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. तर बघा संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. तर हे संत एकनाथ यांचं गाव हे पैठणचे राहणारे होते आणि त्यांनी अनेक अभंग लिहिली, ओव्या लिहिल्या आणि त्यांची भारुडे तर खूप प्रसिद्ध आहेत. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्यांच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्यांचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. त्यानंतरचे संत आहेत संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेती भाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत, पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि लोकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती याची शिकवण देत समतेचा उपदेश करत. तर बघा संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू या गावचे राहणारे होते. त्यांच्या घरी शेतीवाडी होती आणि किराणा मालाचे दुकान देखील होतं आणि त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत असत. परंतु संत तुकारामांनी आपल्या वाटणीची जी कर्ज खते होती तर ती इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि सर्व लोकांना कर्जमुक्त केले. आणि त्या देहू या गावाला आजही तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी एक डोंगर आहे, त्याला भंडारा डोंगर असं म्हटलं जातं. आणि त्या डोंगरावर जाऊन ते काय करत तर अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत, कीर्तन करत आणि अनेक लोक त्यांच्या कीर्तनाला येत असे. आणि शिवरायसुद्धा संत तुकारामाच्या कीर्तनाला जात असे.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला, लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांना ज्ञानबा असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. तर बघा, संत तुकारामांनी कोणता संदेश दिला तर बघा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे कोणी रंजलेले आहेत, जे दुःखाने पीडित आहेत, त्यांना जो आपले म्हणतो तोच खरा साधू असतो आणि तोच साधू ओळखावा आणि त्याच्यातच देव जाणावा, असे संत तुकाराम यांनी संदेश दिलेला आहे. त्यानंतर समर्थ रामदास, पुढचे संत आहेत समर्थ रामदास. त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारी जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासाचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध हा त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार सद्वर्तन अशी शिकवण दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याचे व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरींचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. तर समर्थ रामदास हे जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना महाराष्ट्रभर आजही घुमत आहे आणि त्या काळी सुद्धा घुमत होती. त्यांचं मूळ नाव नारायण होतं, परंतु ते स्वतःला रामाचा दास म्हणत आणि म्हणून त्यांचं नाव रामदास असं पडलं. त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आणि मनाचे श्लोक हे त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर अशा प्रकारे साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. तर अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे आणि या पाठाचा जे स्वाध्याय आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहावा. तसेच या स्वाध्यायावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ आपणासाठी तयार करून पाठवेल. तरी व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करण्यास विसरू नका. धन्यवाद.